शेतकरी बांधवांनो नमस्ते. मी हंसराज साळुंके एचएम क्लाउज कंपनीकडून आज आपण गाव चांडोली तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी आपण कोबीची म्हणजे कॅबेजची इथं लागवड झालेली आहे ते पाहण्यासाठी आलेलो आहे. तर शेतकरी आपल्या बरोबर आपले शेतकरी दादा आहेत, मॅडम आहेत, आपले डिस्ट्रीब्युटर आहेत महेश कृषी सेवा केंद्र मंचर. तर आम्ही सगळं हा प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहे. तर वातावरण बघता सगळ्या गोष्टी बघता थोडा पाऊस जादा आहे. तर शेतकऱ्यांना विचारून घेऊया हे पावसासाठी झालं किंवा रोगराई झालं करपा झालं ह्या गोष्टींसाठी किंवा मार्केटमध्ये खपण्यासाठी ही व्हरायटी कशी आहे किंवा कोणती आहे. दादा नमस्ते. दादा आपलं नाव गाव मोबाईल नंबर तालुका जिल्हा आपल्या शेतकरी बांधवांना सांगा. माझं नाव बाळासाहेब आनंद इंदोरे, मुक्काम पोस्ट चांडोली खुर्द, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. दादा आपण किती दिवसापासून किती वर्षापासून कोबीची लागवड नाही, करता? मी ही गेल्या वर्षीच म्हणजे यांच्या महेश कृषी सेवामध्ये जाऊन विचारून बा मी व्हरायटी शोधली. बर, ही व्हरायटी आणि कोणती? ही वीर 333. ही व्हरायटी आहे वीर 333. एचएम क्लाउडची वीर 333 ही व्हरायटी आहे. दादा तुम्हाला काय अनुभव आला? तुम्ही मागच्या वर्षीपासून ही मागच्या व्हरायटी वर्षी लावता? लावलं, पावसामध्ये बाकीच्या व्हरायटीला करप्या येतो, हा, तर हिला करप्या येतच नाही. शक्यतो जर व्यवस्थित नियोजन केलं तर करप्या येणारच नाही. पण आता ही 2 महिने फुल पावसात. आता मार्केटमध्ये अदर व्हरायटी बी भरपूर येते त्या आपली वीर 333 बी जाती. तर मार्केटमध्ये ही जे बाजारभाव वगैरे कसे राहतात? हे बाजारभाव एक नंबर, क्वालिटी झालं, साईज झालं, 800-900 ग्राम. 800-900 ग्रॅम पर्यंत साईज येते, मार्केटेबल साईज आहे. आणि इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? काय पाहिजे, कोण शेतकऱ्यांना कोबी प्लॉट लावत असेल त्यांनी जरूर पावसाळ्यामध्ये ही व्हरायटी जरूर घ्या. शेतकरी बांधवांना आपण बघू शकता क्वालिटी. ठीक आहे दादा, धन्यवाद. जाऊ दे आता माहितच आहे हाय क्वालिटी.